पावसाळ्यात अनेक जणांना ताप येतो आणि हा ताप आल्याच्या नंतर ते आपल्या फॅमिली फिजिशियनकडे जातात, औषधं घेतात, अँटीबायोटिक्स, अँटीपायरेटिक ड्रग, डोलो, पॅरासिटामॉल सगळं घेतात. ताप जातो, बरं वाटतं. पण एक गोष्ट राहते, ती म्हणजे अशक्तपणा. तापानंतर आलेल्या अशक्तपणामध्ये काय करायचं, काय उपाय करायचे, कितीही काही केलं तरी तो कमी होत नाही. मग नक्की करायचं तर काय करायचं, आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 14 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे. आमचं क्लिनिक नवी मुंबई, दादर, ठाणे आणि पुणे या ठिकाणी आहे. गेल्या काही दिवसात माझ्याकडे इतके रुग्ण आले की ते मला सांगत होते की सर, आम्हाला ताप आला आणि तापानंतर जो विकनेस आलाय तो काही जात नाहीये, काय करायचं मला सांगा, आम्हाला काहीतरी औषध द्या जेणेकरून आम्ही याच्यातून बाहेर पडू आणि हा विकनेस कुठेतरी निघून जाईल. इनफॅक्ट मला सुद्धा जूनमध्ये ताप आला होता आणि खूप वाईट पद्धतीमध्ये ताप आला होता, भरपूर ताप आला होता आणि मला सुद्धा प्रचंड विकनेस आला होता. तर त्यामध्ये मी काय केलं, तुम्हाला जर ताप आलेला असेल तर त्याच्यामध्ये अशक्तपणा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, चला आज यामध्ये आपण एक 7 उपाय जाणून घेऊया. किती 7 उपाय की ज्याच्याने तापानंतर आलेला विकनेस कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. ज्या वेळेला आपली जठराग्नी मंद होते आणि आपण जे अन्न खातो त्याचं अजीर्ण होतं, या अजीर्णामुळे आमाची निर्मिती होते आणि मग आपल्याला अचानक ताप यायला लागतो. तर अशा वेळेला पोटावरती प्रचंड प्रमाणामध्ये प्रेशर असतं आणि त्याचमुळे ताप आल्याच्या नंतर आपल्याला काही खाण्याची इच्छा होत नसते आणि असं वाटत असतं की तोंडामध्ये पाणी सुद्धा नको जायला, इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला त्रास होत असतो. मग अशा वेळेला ज्या वेळेला आपण अन्न खात नाही आहे, त्यानंतर आपली पचनक्रिया सुद्धा ढासळलेली आहे, अशामुळे 2 ते 3 दिवस आपल्याला ताप असतो आणि त्या तापामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शरीर हे बॅक्टेरिया बरोबर लढत असतं, फायटिंग करत असतं किंवा आपल्या शरीरामध्ये साठलेला जो आम असतो त्याचं पचन करत असतं. तर यामध्ये शरीर प्रचंड थकून जातं. थकते ते थकते, पण त्याचबरोबर आपल्या शरीराला पोषण पण मिळत नसतं. म्हणून हा विकनेस खूप तीव्र पद्धतीमध्ये येतो आणि तो भरून काढण्यासाठी आपण काय करतो, आपण सगळ्यात मोठी चूक करतो की आपण भरपूर खायला लागतो, भरपूर प्रमाणामध्ये खायला लागतो. म्हणजे समजा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडलेली आहे, ताप आलेला आहे, अशक्तपणाने ती ग्रस्त आहे, अशक्तपणा जात नाही, तर घरात ते सांगतात, अरे खाशील तर होशील, खाशील तरच तुला ताकद येईल, नाही तर कशी ताकद येईल, तर खात जा आणि त्याला भरपूर खायला देतात. अशाने पोटावरती आणखीन लोड पडतो, आणखीन लोड पडल्या कारणाने विकनेस आणखीन येतो. तर अशा वेळेला आपल्याला कमी खायचंय असंही नाहीये, आपल्याला खाणं जे आहे ना ते हळूहळू स्टेप बाय स्टेप वाढवत न्यायचंय. म्हणजे आज तुम्ही 1 वाटी जेवण घेतलात, दुसऱ्या दिवशी 2 वाटी जेवण घ्या, तिसऱ्या वाटी 3 वाटी जेवण घ्या, मग 4 वाटी घ्या, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ ऍड करा आणि जशी जशी तुमची ताकद वाढत जाईल तसे तसे पदार्थ आणखीन ऍड करत जावा. पण आपण असं करत नाही, आपण पहिल्याच दिवशी भरपूर खातो. तर ही चूक सगळ्यात पहिला आपल्याला टाळायची आहे. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की जे आपल्याला पचायला हलकं आहे आणि इमिडिएट ताकद देणार आहे असा पदार्थ तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्ही तांदळाची पेज घ्या. तांदळाची पेज ही अशी असते की ज्याच्याने इमिडिएट ताकद मिळायला मदत होते. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला तांदळाची पेस्ट नको असेल, तुम्हाला डायबिटीज असेल, तुम्हाला भात खाण्याची सवय नाही आहे, तर अशा वेळेला तुम्ही डाळिंबाचं ज्यूस घेऊ शकता किंवा ज्या लाह्या असतात त्या लाह्यांचं लाजामंड म्हणून जो प्रकार आहे तो तुम्ही करून खाऊ शकता. लाजामंड कसा बनवायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर लाजामंड हा लाह्यांपासून बनवला जातो, तो एक प्रचंड ताकद देणारा असतो. तर त्याचा वापर सुद्धा तुम्ही निश्चित करू शकता, ज्याच्याने इमिडिएटली ताकद मिळण्यासाठी मदत होईल. किती पदार्थ झाले, तांदळाची पेस्ट, डाळिंबाचा ज्यूस, लाजामंड, हे सगळं सगळं घ्यायचं नाहीये, ह्याच्यातलं एखादं काहीतरी घ्या. चला आता आपण बघूया चौथा पदार्थ कुठला आहे. चौथा पदार्थ मुगाच्या डाळीचं पाणी. मुगाची डाळ सुरुवातीला घेऊ नका, सुरुवातीला मुगाच्या डाळीचं पाणी घ्या, त्याच्यामध्ये मसाले टाका, थोडीशी चवदार बनवा आणि त्याचं पाणी घ्या. म्हणजे मुगाची डाळ शिजवा, हिरवी शिजवा किंवा पिवळी शिजवा, कुठलीही शिजवा आणि त्याचं जे पाणी वरचं असतं ते गाळून घ्या आणि ते पाणी बाउल भरून घ्या.
असं करत करत ते पाणी जर तुम्ही सकाळ संध्याकाळ तुमच्या जेवणाबरोबर किंवा जेवणाच्या सुरुवातीला जर घेतलं तर तुमची भूक वाढेल. भूक वाढल्या कारणाने तुम्ही समजा एखादं अन्न जास्त जरी खाल्लं तरी ते पचण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर चौथा पदार्थ मुगाचं सूप. मी जे सांगतोय ते सगळं लिहून घ्या, कधी ना कधीतरी घरी तुम्हाला उपयोगी निश्चित पडेल. तर त्याचा वापर तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. पाचवा पदार्थ ताकद देण्यासाठी अतिशय उत्तम आहे, गोड आहे, तो म्हणजे कोहळ्याचा ज्यूस. मित्रांनो, कोहळा आपल्याला बाजारामध्ये कधीही मिळतो, तो जाऊन घ्या, त्याला किसून झाल्याच्या नंतर त्याला पिळून त्याचं पाणी काढा आणि सकाळी उपाशीपोटी 1 कप पाणी फक्त कोहळ्याचं ज्यूसचं घ्या. तुम्हाला नक्की खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. फक्त 1 कप घ्यायचंय, 1 ग्लास भरून घेण्याची आवश्यकता नाही आहे. आणि तो सुद्धा कोहळा हा चांगल्या क्वालिटीचा आणा, पूर्ण पिकलेला आणा, कच्चा आणू नका. पूर्ण पिकलेला कसा ओळखाल तर त्याच्यावरती बोट असं लावायचं, बोटाला पांढऱ्या रंगाची लव लागली तर समजायचं की तो पिकलेला आहे आणि मग त्याचं ज्यूस घ्यायचं. ते पण सकाळी उपाशीपोटी घ्यायचं नाही, तर नाश्त्याबरोबर घ्यायचं. 6वा पदार्थ आहे मनुका. मनुका ज्या असतात ना त्या रात्रभर 10 काळ्या मनुका, 20 काळ्या मनुका रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी उठल्याच्या नंतर त्याच मनुका त्या पाण्यामध्ये क्रश करा, गाळून घ्या आणि मग ते पाणी प्या. त्याच्याने सुद्धा ताकद वाढायला इमिडिएट मदत होते आणि त्याचबरोबर मनुका पचन वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतात. 7वा पदार्थ आहे दूध. दुधाची फक्त एक गोष्ट आहे की ज्यांना दूध पचत नाही आहे त्यांनी घेऊ नका. डायबिटीसच्या रुग्णांनी दूध घेऊ नका. इतरांनी ज्यांना दूध आवडतंय त्यांनी ताप गेल्याच्या नंतर जर तुम्हाला विकनेस आलेला असेल तर त्याच्यामुळे दुधाचा वापर निश्चित करा आणि अति प्रमाणात घेऊ नका. अति प्रमाणात घेतला तर अपचन होण्याचे आणखीन जास्त चान्सेस असतात आणि पुन्हा ताप बळावू शकतो किंवा विकनेस आणखीन वाढू शकतो. दूध घेताना शक्यतो प्रयत्न करा गाईचं दूध घ्याल, म्हशीचं दूध नाही घेणार. तर असे हे 7 पदार्थ आहेत. हे 7 पदार्थांचा वापर तुम्ही तापानंतर जर तुम्हाला अशक्तपणा आलेला असेल तर त्याच्यामध्ये नक्की याचा वापर करा. तुम्हाला अशक्तपणामधून लवकरात लवकर बाहेर निघण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याचा वापर जर तुम्ही केला आणि तुम्हाला फायदा झाला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.